पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला अशा बातम्या पसरल्या। यानंतर त्यांच्या तिन्ही बहिणींनी रावळपिंडीच्या तुरुंगाकडे धाव घेतली आहे आणि जेलमध्ये असलेल्या भावाला भेटण्याची मागणी करतात। नौरीन खान, अलिमा खान आणि उझमा खान यांनी या आठवड्यात रावळपिंडीतील अदियाला या जेलबाहेर एकत्र येत इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी मागितली। इम्रान खान 2023 पासून अदियाला तुरुंगात आहेत, पण गेल्या 3 आठवड्यांहूनही जास्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटण्याची परवानगी मिळालेली नाहीये। गेल्या आठवड्याभरात इम्रान खान तुरुंगातही कोणालाच दिसून आले नाहीत असाही दावा केला जातोय। पण खरंच इम्रान खान यांची हत्या झाली आहे का? आणि असं का म्हटलं जातंय की पाकिस्तान सरकारच इम्रान खान यांना जीवे मारण्याचं प्लॅनिंग करतंय? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। 2018 मध्ये लष्कराने इम्रान खान यांना पंतप्रधान बनवलं होतं, परंतु 2022 मध्ये इम्रान खान यांचं तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी मतभेद झाले आणि तेव्हापासूनच इम्रान खान यांचे वाईट दिवस सुरू झाले। त्यानंतर लष्कराच्या मदतीनं इम्रान खान यांचं सरकार पाडण्यात आलं। यानंतर 9 मे 2022 रोजी न्यायालयात हजर होण्यापूर्वी इम्रान खान यांना अटक करण्यात आली। तेव्हा त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयासह देशभरातील लष्करी तळं आणि छावणी क्षेत्रांना टार्गेट केलेलं। जनरलच्या घरांवर हल्ले करण्यात आले आणि त्यानंतर इम्रान खान यांचा पाय आणखीनच खोलात गेला। त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं इम्रान खान यांचा जामीन मंजूर केला होता, परंतु मे 2023 मध्ये इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचार, लाचखोरी, लष्कराविरुद्ध बंड भडकावणं, कायदा मोडणं आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणणं असे तब्बल 200 गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली। इम्रान खान यांच्यावर पंजाब आणि सिंधपासून बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतापर्यंत गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयापासून जामीन मिळाल्यानंतर वरील न्यायालय इम्रान खान यांच्या जामिनावर स्थगिती देत असतं। एका केसमध्ये जामीन मंजूर केला जातो तर लागलीच दुसऱ्या केसमध्ये अटक केली जाते। इम्रान खान यांच्या बहिणीने आरोप केलाय की पाकिस्तानची न्याय व्यवस्था ही लष्कराच्या इशाऱ्यावर काम करते, म्हणूनच इम्रान खान यांना जामीन मिळत नाहीये। थोडक्यात 2023 पासून इम्रान खान अदियाला तुरुंगात आहेत। इम्रान यांचा आरोप आहे की मी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर माझ्यावर सतत या न त्या कारणानं खटले दाखल केले जातात। माझ्यावरील सर्व खटले राजकीय हेतून प्रेरित आहेत। त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ करत आरोप सुद्धा केलाय की 6 लोक त्यांच्या हत्येचा कट रचतात। पंतप्रधान शहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्लाह आणि ISIचे सर्वोच्च अधिकारी मेजर जनरल फैजल नसीर हे सगळे मिळून मला संपवण्याचा प्रयत्न करतात। माझ्या जीवाला काही झालं तर त्याला सर्वस्वी हे 3 लोकच जबाबदार असतील असंही त्यांनी म्हटलंय। तुरुंगात असताना त्यांनी तुरुंग प्रशासनावर मानसिक छळाचा आरोप केला होता। त्यांनी लिहिलेल्या एका पत्रात अन्नावर शंका, भेटीगाठींवरील निर्बंध आणि मूलभूत अधिकार नाकारल्याचाही उल्लेख आहे। त्यानंतर सध्याची परिस्थिती पकडली तर पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टनुसार इम्रान खान यांना 3 आठवड्यांहून अधिक काळ भेटण्याची परवानगी मिळालेली नाहीये अशी तक्रार त्यांच्या बहिणींनी केली आहे। त्यानंतर तुरुंगातून अशा बातम्या येऊ लागल्या होत्या की गेल्या आठवडाभरात इम्रान खान कोणाला दिसलेलेच नाहीयेत। इम्रान खान यांच्या भेटींवर एका महिन्याहून अधिक काळ अघोषित बंदी आहे। न्यायालयाचे आदेश असूनही त्यांच्या कुटुंबियांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही त्यांच्याशी नियमित भेटण्याची परवानगी मिळत नाहीये। पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा यंत्रणा त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत भेट टाळतात। इम्रान खान यांच्या डॉक्टरांना, वकिलांनाही त्यांना भेटण्याची परवानगी दिली जात नाहीये। इतकंच नाही तर त्यांना पुस्तकं, आवश्यक वस्तू देखील देण्यापासून रोखलं जात आहे। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांना एका अज्ञात कक्षात देखील ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे, म्हणजेच सोलिटरी कन्फाइनमेंट लागू आहे। त्यामुळे खान एकांत कारावासात आहेत का असाही प्रश्न उपस्थित होतोय, पण याला अधिकृत पातळीवर दुजोरा देण्यात आलेला नाहीये। तरीही या परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांच्या मनात शंका आणि सरकारविरोधात संताप दिसून येतोय। इम्रान खान तुरुंगात असल्यापासून त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले झालेत। इतकंच नाही तर या वर्षीच्या मे महिन्यात इम्रान खान यांच्यावर तुरुंगात बलात्कार झाल्याचा दावाही करण्यात आलेला। इंटरनेटवर एक मेडिकल रिपोर्ट व्हायरल झाला ज्यामध्ये इम्रान खान यांच्या शरीरावर लैंगिक अत्याचाराचे पुरावे असल्याचं म्हटलं गेलं। आताही पाकिस्तानमध्ये सरकारच इम्रान खान यांच्या जीवावर उठलंय अशा चर्चा आहेत। त्यांच्यावरच्या हल्ल्याच्या बातम्या, त्यांच्या हत्येच्या अफवा पसरतात, पण मग पाकिस्तानच्या अधिकृत यंत्रणा शांत का आहेत? त्या यंत्रणांनी या इम्रान खानच्या हत्येच्या बातम्यांची पुष्टी का केली नाही? त्यावर अधिकृत स्पष्टीकरण तातडीनं का दिलं जात नाहीये अशा प्रश्नांवर आता मीडियामध्येही चर्चा होतीये। पाकिस्तानच्या राजकारणात आधीच
तणावाची ठिणगी पडलेली असताना अशा अफवा फक्त देशातील अस्थिरता वाढवण्याचं काम करत असल्याचं मत जाणकार मांडतायत. पण आत्ता इम्रान खान यांच्या हत्येची बातमी खरी आहे की खोटी आहे? ही बातमी पसरवण्यामागे इम्रान खान यांच्याबाबत सहानुभूती निर्माण करणं, पाकिस्तान सरकारला बदनाम करण्याचा हेतू आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आता जोपर्यंत इम्रान खान कॅमेऱ्यावर दिसत नाहीत तोपर्यंत या शंकाच राहणार हे फिक्स. पण याबाबत तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करायला विसरू नका.